नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 7 जानेवारी 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारतीय हवाई दलाच्या वायुसेनेचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए, एअर मार्शल नागेश कपूर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? नागेश कपूर असं त्यांचं नाव आहे. भारतीय हवाई दलाचे या ठिकाणी नवीन उपप्रमुख म्हणून त्यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न विचारताना 100% स्टार मार्क करून ठेवू शकता. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारतीय लष्कराने कोणत्या देशासोबत सहकार्य करून प्रगत लांब पल्ल्याची रॉकेट लॉन्चर प्रणाली ज्याचं नाव आहे सूर्यास्त्र विकसित केलेली आहे, डेव्हलप केलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इस्रायल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारतीय लष्कराने इस्रायल देशासोबत सहकार्य करून प्रगत लांब पल्ल्याची रॉकेट लॉन्चर प्रणाली सूर्यास्त्र या ठिकाणी ही जी काही सिस्टम आहे ती या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे. 2-3 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. सूर्यास्त्र प्रणालीची मारक क्षमता 150 किलोमीटर आणि 300 किलोमीटर आहे आणि ती भारतातील पहिली मेड इन इंडिया युनिव्हर्सल मल्टी कॅलिबर रॉकेट लॉन्चर आहे. हे एकाच प्रक्षेपण प्लॅटफॉर्मवरती अनेक रॉकेट आणि क्षेपणास्त्र एकाच प्रकारामध्ये या ठिकाणी एकत्रित करण्यासाठी डिझाईन करण्यात आलं आहे. स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटनुसार रशिया हा भारतीय सशस्त्र दलांना उपकरणे आणि प्रणालींचा सर्वात मोठा पुरवठादार देशांच्या यादीमध्ये अव्वल आहे. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत परंतु प्रश्नाच्या संबंधित आहेत. ठीक आहे, तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्नामध्ये काय विचारलं होतं? तर कोणत्या देशासोबत सहकार्य करून या ठिकाणी सूर्यास्त्र विकसित केलं आहे? तर इस्रायल सोबत. तर सुरुवातीलाच आपण इस्रायल बद्दल चर्चा करूया. इस्रायलचे वर्तमानमधील अध्यक्ष आहेत इसहाक हर्जोग, पंतप्रधान आहेत बेंजामिन नेतन्याहू, राजधानी आहे जेरुसलेम आणि चलन वापरलं जातं इस्रायली शेकेल. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा. आयनूर अम्मानूर नावाचा एक उत्सव असतो, महोत्सव असतो, कोणत्या राज्यातील कोटा जमातीशी संबंधित आहे? पहा, कधी कधी काय असतं, एखादा उत्सव एखादा सण वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या कम्युनिटीशी संबंधित असतो, त्याच्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जातात. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात घ्या, आयनूर अम्मानूर हा जो काही उत्सव आहे तो तमिळनाडू राज्यातील कोटा जमात, कोटा नावाची एक कम्युनिटी आहे त्याच्याशी संबंधित आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. कोटा जमात ही तमिळनाडूमधील विशेष दुर्बल आदिवासी गट म्हणून ओळखली जाणारी या ठिकाणी जमात आहे. या उत्सवामध्ये महिलांचा महत्त्वाचा सहभाग असून त्या पारंपरिक पांढऱ्या वेशामध्ये विशेष नक्षीदार किनारीसह नृत्य करतात. अय्यन्नूर अम्मन या गावाच्या मुख्य आणि संरक्षक देवी या ठिकाणी मानल्या जातात. क्लिअर? तर पर्याय क्रमांक सी, तमिळनाडू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लगेच आपण तमिळनाडू बद्दल चर्चा करूया. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 झाली. मुख्यमंत्री आहेत M.K. स्टालिन, राज्यपाल आहेत R.N. रवी, राजधानी आहे चेन्नई. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान: मन्नर, मरीनची आखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई आणि मुकुर्ती, आणि 2 महत्त्वाचे धरण मेत्तूर आणि भवानी सागर. ठीक आहे, पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक तिसरा. भारताची पहिली जी काही बुलेट ट्रेन आहे त्याचा पहिला टप्पा कधीपर्यंत सुरू होणार आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 15 ऑगस्ट 2027 पर्यंत या ठिकाणी सुरू होणार आहे. कशाचं? तर भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनच्या पहिल्या टप्प्याचं या ठिकाणी सुरुवात, स्टार्ट या ठिकाणी 15 ऑगस्ट 2027 या ठिकाणी होणार आहे. बुलेट ट्रेन कुठून कुठपर्यंत आहे? मुंबई ते अहमदाबाद दरम्यान. एकूण डिस्टन्स किती आहे? 508 किलोमीटर. एकूण याच्यामध्ये किती स्टेशन्स असणार आहेत मेजर? तर 12 स्टेशन्स. कोणकोणते? मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती. आणि याची जी काही गती आहे ती कमाल 320 किलोमीटर प्रति तास एवढी त्याची गती आहे. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे.
क्लिअर? या ठिकाणी आपली जी काही इयरबुक आहे ती ऑलरेडी लॉन्च झालेली आहे. ज्यांना पण अजून पण या ठिकाणी इयरबुक घेतली नाही किंवा घ्यायची इच्छा आहे त्यांनी हा QR कोड तुमच्या मोबाईलमध्ये फोनपे गुगल पे ओपन करा, हा QR कोड स्कॅन करा, 99 रुपयाचं पेमेंट करा, त्याचा स्क्रीनशॉट या माझ्या व्हॉट्सअप नंबरला सेंड करा. 96 730 58 600 या ठिकाणी पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर 15 ते 20 मिनिट थोडीशी वाट बघा. तुम्हाला या ठिकाणी PDF दिली जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढू शकता. आपल्या यूट्यूबच्या दररोजच्या क्लासेसचा आणि इयरबुकचा येणाऱ्या प्रत्येक परीक्षेमध्ये 100% फायदा होणार आहे, याची मात्र मी तुम्हाला या ठिकाणी निश्चित या ठिकाणी शाश्वती देऊ शकतो. पुढचा प्रश्न क्रमांक 4. तैमूर नावाचं एक या ठिकाणी क्रूज क्षेपणास्त्र आहे. हे कोणत्या देशाने विकसित केलेले हवेतून सोडले जाणारे क्रूज क्षेपणास्त्र आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पाकिस्तान, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मला लक्षात आलं नाही, दिवाळी तर संपून गेली पण आता रॉकेट घेऊन किंवा क्षेपणास्त्र घेऊन काय फायदा असणार आहे? ठीक आहे, काही हरकत नाही, काही करतात हे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पाकिस्तान. ठीक आहे, 2-3 पॉईंट लिहून घ्या. तैमूर हे पाकिस्तानने विकसित केलेले हवेतून सोडले जाणारे क्रूज क्षेपणास्त्र आहे. ते जमिनीवर आणि समुद्रातील लक्ष्यांवरती उच्च अचूकतेने मारा करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. ते सबसॉनिक टर्बोजेट प्रणोदन वापरते, ज्यामुळे कार्यक्षम लांब पल्ल्याचे उड्डाण शक्य होतं. बघू काय होतं ते. या ठिकाणी पर्याय क्रमांक ए पाकिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. 2025 मध्ये हरियाणामध्ये जन्म लिंग गुणोत्तर सुधारण्यामध्ये कोणता जिल्हा अग्रेसर आहे किंवा अव्वल स्थानावरती होता? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पंचकुला, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पंचकुला हा जो काही डिस्ट्रिक्ट आहे, जिल्हा आहे, तो अव्वल स्थानावरती आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की बाबा नेमकं हे जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर हे नेमकं म्हणजे काय? तर लक्षात घ्या, म्हणजे दर 1000 पुरुषांमागे किती महिला जन्माला येतात याचा हा रेशिओ असतो, याचा हा गुणोत्तर असतो. ठीक आहे, तर पंचकुला हा जिल्हा सर्वोत्तम कामगिरी करणारा जिल्हा म्हणून उदयास आला, जिथे जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर 971 होते, जे 2024 मध्ये 915 होते. त्या तुलनेमध्ये आता या ठिकाणी वाढ झाली आहे, ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पंचकुला जिल्हा कुठे आहे? हरियाणा राज्याच्या अंतर्गत. हरियाणा ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 ला झाली. मुख्यमंत्री आहे या ठिकाणी नायब सिंग सैनी, राज्यपाल आहेत असीम कुमार घोष, राजधानी आहे चंदीगड. 2 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान काळेसर आणि सुलानपूर, आणि 3 महत्वाचे धरण कौशल्या, अनागपूर आणि ओट्टू बॅरेज. पुढचा प्रश्न क्रमांक 6. प्रादेशिक AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स 2026 चे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राजस्थान, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर राजस्थान या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. कशाचं? प्रादेशिक AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स 2026चं. बरोबर, अशा प्रकारचे जे काही या ठिकाणी कॉन्फरन्स होत असतात, समिट्स होत असतात, परिषदा होत असतात, वारंवार याच्यावरती प्रश्न आजकाल विचारले जात आहेत. ठीक आहे, प्रादेशिक AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स बद्दल बोलण्यात आलं. तर अशाच प्रकारे बाकीचे जे काही कॉन्फरन्स परिषदा होत असतात त्याच्यावरती चर्चा करूया. AI इम्पॅक्ट समिट 2026 भारतामध्ये होणार आहे. विज्ञान शिखर परिषद 2025 न्यूयॉर्क अमेरिकामध्ये होणार आहे. भारतामध्ये 12वी शाश्वत पर्वतीय विकास शिखर परिषद देहराडून या ठिकाणी. 11वी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद दुबईमध्ये. आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषद दक्षिण कोरिया या ठिकाणी. 22वे आशियन भारत शिखर परिषद क्वालालंपूर मलेशिया या ठिकाणी. 2025 ची जागतिक दूरसंचार विकास परिषद बाकू अझरबैजान या ठिकाणी. 20वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन 2026 नांदेडमध्ये. आणि प्रादेशिक AI इम्पॅक्ट कॉन्फरन्स 2026 या ठिकाणी राजस्थानमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. दरवर्षी जागतिक युद्ध अनाथ दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे किंवा केव्हा साजरा करण्यात येत असतो? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 6 जानेवारीला दरवर्षी आपण या ठिकाणी जागतिक युद्ध अनाथ दिवस म्हणून आपण साजरा करतो. का साजरा करतो? याच्या मागचा उद्देश काय? तर लिहून घ्या. याच्या मागचा उद्देश युद्ध आणि सशस्त्र संघर्षामुळे पालक गमावलेल्या मुलांच्या वेदनादायक परिस्थितीबद्दल जागरूकता निर्माण करणे, त्यांच्या भावनिक आणि मानसिक समस्यांकडे लक्ष वेधणे आणि त्यांना आवश्यक असलेले संरक्षण, शिक्षण व सामाजिक आधार पुरवण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न करणे, या उद्देशाने आपण हा दिवस साजरा करतो दरवर्षी 6 जानेवारीला जागतिक युद्ध अनाथ दिवस. ठीक आहे, प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, जानेवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या.
1 जानेवारी DRDO स्थापना दिवस आणि जागतिक कुटुंब दिवस, 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस, 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून, 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस, 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस, 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून, 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस, 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस, 11 जानेवारी राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी, 11 ते 17 जानेवारी याच्या दरम्यान रस्ता सुरक्षा सप्ताह, 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिवस, स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि आपल्या जिजाऊ माँसाहेबांचा देखील जन्मदिवस असतो, 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस, 16 जानेवारी छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस, 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती, 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस, 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस 2026 मध्ये आपण 77वा साजरा करीत आहोत आणि आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिवस आणि शेवटचा 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. पहिल्यांदाच एक अतिशय दुर्मिळ चंदनाचा बिबट्या, ज्याला असं म्हणता येईल सँडलवूड लेपर्ड, कोणत्या राज्यामध्ये आढळलेला आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. वैशिष्ट्य काय आहे तर लिहून घ्या. हा बिबट्या त्याच्या फिकट गुलाबी तांबूस रंगासाठी ओळखला जातो, जो चंदनाच्या रंगासारखा दिसतो, म्हणून त्याला चंदनाचा बिबट्या असं नाव दिलं आहे. दुर्मिळता काय आहे तर जगात असे फार कमी बिबट्या आढळतात. भारतामध्ये याआधी राजस्थानच्या रान कपूरमध्ये 2021 मध्ये असा बिबट्या या ठिकाणी दिसला होता. त्याच्यामुळे कदाचित अशा प्रकारचे जे काही प्रश्न आहेत ते विचारले जाऊ शकतात. सँडलवूड लेपर्ड, चंदनाचा बिबट्या, एक या ठिकाणी अतिशय दुर्मिळ हा बिबट्याचा प्रकार आहे, तो या ठिकाणी कर्नाटक राज्याच्या अंतर्गत आढळलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. सलाल जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवरती स्थित आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, चिनाब नदीवरती हा प्रकल्प प्रोजेक्ट या ठिकाणी स्थित आहे. कोणता? सलाल जलविद्युत प्रकल्प. 2-3 पॉईंट लिहून घ्या. भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू जल करार रखडलेल्या अवस्थेत असताना जम्मू आणि काश्मीरमधील सलाल वीज प्रकल्पातील गाळ काढून टाकण्याचे निर्देश केंद्रीय मंत्र्यांनी नुकतीच दिले आहेत. सलाल हा रियासी जिल्ह्यातील चिनाब नदीवर 690 मेगावॉट क्षमतेचा रन ऑफ द रिव्हर जलविद्युत प्रकल्प आहे. तो राष्ट्रीय जलविद्युत महामंडळाच्या मालकीचा आहे. सिंधू जल कराराच्या अंतर्गत काश्मीरमध्ये उभारण्यात आलेला हा भारताचा पहिला जलविद्युत प्रकल्प होता. त्याच्यामुळे या ठिकाणी 2-4 प्रश्न याच्यातूनच तयार होऊ शकतात. ठीक आहे. कोणत्या नदीवर? चिनाब नदीवर. प्रकल्पाचं नाव काय? सलाल जलविद्युत प्रकल्प. कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर रियासी जिल्ह्यामध्ये. कोणाच्या मालकीचा आहे? तर राष्ट्रीय जलविद्युत महामंडळाच्या मालकीचा आहे. आणि कोणत्या करारा अंतर्गत हा उभारण्यात आला? सिंधू जल कराराच्या अंतर्गत. कुठे उभारण्यात आला? काश्मीरमध्ये. आणि भारताचा पहिला हा काय आहे तर जलविद्युत प्रकल्प आहे, या ठिकाणी काश्मीरमध्ये उभारण्यात आलेला. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न, दुसऱ्या खेलो इंडिया बीच गेमची सुरुवात कोणत्या ठिकाणी होणार आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, दादरा आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव या ठिकाणी सेकंड खेलो इंडिया बीच गेम्स 2026 या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत, ज्याच्यामध्ये जवळपास 1300 पेक्षा जास्त ॲथलीट्स याच्यामध्ये या ठिकाणी भाग घेणार आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 11, अमेरिकेने अलीकडेच कोणत्या देशाच्या राष्ट्रपतींना अटक केलेली आहे? तर पर्याय क्रमांक बी, व्हेनेझुएला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न फार महत्वाचा आहे, स्टार मार्क करून ठेवा, विचारला जाणार. पहिली गोष्ट, व्हेनेझुएला कुठे आहे तर दक्षिण अमेरिकेतील देश आहे. या देशाचे राष्ट्रपती कोण आहेत ज्यांना अटक केली आहे? तर निकोलस मादुरो. राजधानी काय आहे या देशाची? कराकस. चलन कोणतं आहे? व्हेनेझुएलन बोलिव्हर असं त्या चलनाचं नाव आहे. ठीक आहे. शेवटचा प्रश्न क्रमांक 12, CBAM म्हणजेच काय? कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम अंतर्गत जगातील पहिला कार्बन कर कोणी लागू करून घेतलेला आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, EU म्हणजे काय? युरोपियन युनियन. उद्देश काय याच्या मागचा? तर कार्बन लिकेज म्हणजेच कार्बन गळती थांबवणे आणि EUच्या कार्बन न्यूट्रॅलिटीच्या उद्दिष्टांना पाठिंबा देणे.
परिणाम काय होणार याचा, तर आयातीवर कार्बन प्रमाणपत्रे खरेदी करावी लागतात, ज्यामुळे युरोपियन आयातदारांचा खर्च वाढतो, विशेषतः भारत आणि इतर विकसनशील देशांमधील निर्यातदारांसाठी. बरोबर. तर अशा प्रकारचा जो काही या ठिकाणी कर आहे, पहिला कार्बन कर या ठिकाणी लागू केलेला आहे ईयूने, म्हणजेच युरोपियन युनियनने. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये, कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणानुसार 2025 मध्ये वाघांच्या मृत्यूची सर्वाधिक संख्या कोणत्या राज्यामध्ये झालेली आहे? तमिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थान की गुजरात? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.